तर आज मी बनवलेली आहे घरच्या पद्धतीतील पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी घेवड्याच्या शेंगांची मिक्स भाजी। या भाजीमध्ये मी घेतले आहेत घेवड्याच्या शेंगा, गाजर, बटाटा आणि फ्लॉवर। ह्या सर्व भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी दिसायला तर सुंदर दिसतेच, पण चव सुद्धा फारच चविष्ट लागते। त्यामुळे या रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा। सर्वात आधी मी इथे घेतलेल्या आहेत ताज्या घेवड्याच्या शेंगा। या शेंगांच्या मी व्यवस्थित अशा दोन्ही बाजूच्या शिरा काढून घेणार आहे आणि शेंगा चाकूने कापण्याऐवजी मी हातानेच मोडून घेणार आहे। त्यामुळे कडक शेंगा किंवा खराब भाग सहज लक्षात येतो। आणि आता सर्व शेंगा मी हाताने मोडून घेणार आहे। शेंगा चाकूने कापण्याऐवजी हाताने जर मोडल्या तर त्या भाजीला चव सुद्धा खूपच भारी येते। आणि आता घेवड्याच्या सर्व शेंगा मी मोडून घेतलेल्या आहेत। यासोबतच मी फ्लॉवर, बटाटा आणि गाजर या भाज्यांचे देखील बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या सर्व भाज्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि मिरची हे देखील बारीक असं चिरून घेतलेलं आहे। हळद, मसाला, गरम मसाला, धणेपूड, मीठ, हिंग, जिरं, ओला किसलेला नारळ आणि तेल घेतलेलं आहे। सर्वप्रथम मी टोपामध्ये तेल घालणार आहे आणि तेल छान व्यवस्थित गरम होऊ देणार आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरं घालणार आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता घालणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होण्यासाठी यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि हे सुद्धा सर्व मिक्स करून घेणार आहे। आणि आता टोपावर मी झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर आता मी यावरील झाकण काढून घेत आहे आणि आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता यामध्ये मी हिंग घालणार आहे आणि हिंग यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी सर्व मिक्स भाज्या घालणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो मध्ये हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार नाही। आता एका ताटावर मी थोडंसं पाणी ठेवून ह्या सर्व भाज्या 5 मिनिटांसाठी मस्त अशा वाफवून घेणार आहे, म्हणजे सर्व भाज्या खूप छान मऊ होतील आणि भाजीला चव सुद्धा खूप छान येईल। पाच मिनिटांनंतर आता मी यावरील झाकण काढून घेणार आहे आणि आता भाज्या सुद्धा खूप छान अशा मऊ झालेल्या आहेत। आता मी ह्या सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी हळद, मसाला आणि मीठ घालणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे।
आणि आता पुन्हा मी ताटावर पाणी ठेवून ह्यावर झाकण ठेवणार आहे आणि ह्या सर्व भाज्या आणि मसाले व्यवस्थित शिजतील. पाच मिनिटांनंतर यावरील मी झाकण काढून घेणार आहे आणि ह्या सर्व भाज्या मी व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे आणि ह्यामधील बटाटा आणि फ्लावर सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता यामध्ये मी शेवटी चव आणि सुगंध येण्यासाठी गरम मसाला, ओला किसलेला नारळ, धणेपूड आणि कोथिंबीर घालून ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटे छान पुन्हा वाफवून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले आणि यामध्ये किसलेला नारळ जो टाकलेला आहे तो सुद्धा छान व्यवस्थित मिक्स होईल आणि 1 ते 2 मिनिटांनंतर भाजी तयार. गरमागरम चविष्ट घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. घेवड्याच्या शेंगा, गाजर, बटाटा आणि फ्लॉवर या सर्वांचं कॉम्बिनेशन खूपच भारी लागतं. ही भाजी गरमागरम वरण भात किंवा भाकरी सोबत खूपच चविष्ट लागते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. थँक यू फॉर द वॉचिंग.